नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पीक विमा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, आता पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर मित्रांनो, ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत आणि यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून राज्य सरकारने पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 27 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना येत्या 12 फेब्रुवारीपासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे। या योजनेअंतर्गत पावसाच्या खंडामुळे ज्या भागामध्ये पिकाचे नुकसान झाले आहे त्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू केले असून एकूण 48,12,000 शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपये वाटप करण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आतापर्यंत विमा कंपनीने एकूण 1,900 कोटी रुपये वितरित करण्याचे मान्य केले आहे, जे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी ठरणार आहे। जिल्हानिहाय वाटपाचा आढावा घेतल्यास बीड जिल्ह्याने सर्वाधिक लाभार्थी आणि निधीचा विक्रम नोंदवला आहे। या जिल्ह्यातील 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 155 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,000 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मिळणार आहेत। जालना जिल्ह्यात 3,70,000 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मिळणार असून लातूर जिल्ह्यातील 2,19,000 शेतकऱ्यांना 244 कोटी रुपये वाटप होणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 1,82,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 111 कोटी रुपये मिळणार आहेत। अकोला जिल्ह्यात 1,77,000 शेतकऱ्यांना 98 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनीस निर्देश करण्यात आले आहेत। त्यानुसार बीड जिल्ह्यातील 6,59,000 शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। अग्रिम पीक विमा रक्कम वाटपास जिल्हास्तरीय समितीने मंजुरी देण्यात आली आहे। मागच्या वर्षी 1 जून नंतर चांगला पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीयोग्य पाऊस होताच पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे पीक विमा भरण्यास लवकरच सुरुवात झाली होती। 1 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत 97,14,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। जुलै अखेर ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला होता। दरम्यान जिल्ह्यात 2 सप्टेंबर 2024 रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे व त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली होती। यासह इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या अनुषंगाने 9 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत व्यापक स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्ती तक्रारी विमा सुरक्षित क्षेत्राच्या 35% पेक्षा जास्त नुकसानच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सॅम्पल सर्व्हेचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार पीक विमा निहाय क्षेत्राचा अहवाल समितीस विमा कंपन्या वतीने सादर करण्यात आला होता। तर पहा, बीड जिल्ह्यात सर्वे करण्यात आलेल्या 6,59,000 शेतकऱ्यांनाच पीक विमा अग्रिम रक्कम देण्यात येणार आहे। तर वैयक्तिक प्रकारातील 2,44,000 शेतकऱ्यांना नुकसानच्या प्रमाणात पीक विमा रक्कम दिले जाणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हानिहाय संनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर सदरील याद्या विमा कंपन्यांकडून मुख्य कार्यालयास पाठवण्यात आल्या आहेत। त्यानुसार शासनाचा हिस्सा प्राप्त झाला असल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर करून त्यांना प्राप्त होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विमा अग्रिम रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।